नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राजकारणातल्या आपल्या जडणघडणीमध्ये संसदेचा सिंहाचा वाटा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ. शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, तूर खरेदीचा प्रश्न गाजण्याची शक्यता. सरसकट कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेचा शेतकरी संघटनेचा पुनरुच्चार, तर सरसकट कर्जमाफी हा सरकारी तिजोरीवर दरोडा, शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक अमर हबीब यांचं मत. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभव झाल्यामुळे भारताला उपविजेतेपद. आता सविस्तर बातम्या. राजकारणातल्या आपल्या जडणघडणीमध्ये संसदेचा सिंहाचा वाटा असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल राष्ट्रपती मुखर्जी यांना संसदेच्या वतीनं निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मंत्रिमंडळातले सदस्य आणि इतरही मान्यवर यावेळी उपस्थित होते. संसदेतच आपल्या विचारांना पैलू पडल्याचं सांगत त्यांनी आपल्याला संसदेतला पहिला दिवस आठवत असल्याचं नमूद केलं. या सभागृहाचा निरोप घेण्याचा हा क्षण अविस्मरणीय असल्याचं ते म्हणाले. या सभागृहाशी आपली बांधिलकी याहीपुढे कायम राहील असं सांगत त्यांनी आपल्या 1969 पासूनच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. या सभागृहात आपण अनेक घडामोडी पाहिल्या. विरोधी बाकांवरच्या खासदारांची भूमिकाही पाहिली आणि सत्ताधारी पक्षांचीही भूमिका पाहिली. संसदेतले गदारोळही पाहिले आणि एखाद्या घटनेवर किंवा विधेयकावर होणारी एकवाक्यताही पाहिल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रणव मुखर्जींना सगळ्या खासदारांच्या सह्या असलेलं एक पुस्तक भेट दिलं. राष्ट्रपती मुखर्जी यांचा कार्यकाळ आज संपत असून उद्या नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शपथ घेणार आहेत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, तूर खरेदीचा प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत उघडकीला आलेले घोटाळे, कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्दे या अधिवेशनात महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत असून त्यात त्यांच्या खात्याबाबतची माहिती घेण्याबरोबरच आधार कार्डाला शेतकऱ्यांचं बँक खातं जोडून घेतलं जाणार असल्याचं सांगितलं. खोट्या लाभार्थींना आळा घालण्यासाठी ही उपाययोजना केली जाणार असल्याचं ते म्हणाले. दुसरीकडे विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर काल बहिष्कार घातला. शेतकरी कर्जमाफी, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणं, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतला कथित घोटाळा, कायदा आणि सुव्यवस्था राखणं अशा अनेक समस्या सोडवण्यात सरकारला अपयश आल्याचं सांगून कर्जमाफी जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांना अजून या योजनेचा फायदा मिळालेला नाही. तसंच आतापर्यंत केवळ 22,000 शेतकऱ्यांनाच 10,000 रुपयांची उचल मिळाली आहे असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. तसंच कर्जमाफीची योजना फसवी असल्याचा आरोपही त्यांनी केला. मला खरं म्हणजे राज्य सरकारला विचारायचं आहे की तुम्ही जे शेतकऱ्यांचा आकडा सांगितला म्हणजे हा आकडा फसवा आहे. तर एका बाजूला सहकार मंत्री आता अर्ज भरून घेणार, त्याचा अभ्यास करणार आणि पात्र लोकांना कर्जमाफी देणार. तर तुमच्याकडे मग आकडा हा जो 34,000 कोटीचा जो आलेला आहे त्याला आधार काय आहे? विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला अबू आझमी, संजय दत्त, शरद रणपिसे, कपिल पाटील हे आमदार उपस्थित होते. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफीची अंमलबजावणी अजून झाली नाही, मात्र कर्जमाफीच्या जाहिरातींवरच सरकारनं लाखो रुपयांचा खर्च केला असं सांगून दुबार पेरणीचं संकट ओढवलेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केली. मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यामध्ये आणखीन म्हणावा तसा पाऊस नाही. त्यामुळे त्या ठिकाणी दुबार पेरणीची शेतकऱ्यांवरती वेळ येऊन पोहोचलेली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारने दुबार पेरणीसाठी अनुदान म्हणून या ठिकाणी या अधिवेशनामध्ये घोषणा करावी. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या घोटाळ्याचे धागेदोरे गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहेत, त्याची चौकशी करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली. अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटसाठी आता प्रश्नपत्रिका सर्व भाषांमध्ये सारखीच राहणार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल कोलकाता इथं वार्ताहरांशी बोलत होते. नीटसाठी स्थानिक भाषेतील प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे भाषांतर असेल असंही त्यांनी नमूद केलं.
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नांदूर मधमेश्वरमधून 61,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा 30% अधिक झाला आहे. गोदावरी नदीच्या गंगापूर आणि इगतपुरी इथल्या दारणा धरणामधून सातत्यानं विसर्ग सुरू आहे. काल दुपारी 4 वाजता गंगापूर धरणातून 14,949 घनफूट प्रतिसेकंद, दारणा धरणातून 16,875, कडवा धरणातून 8,886 तर वालदेवी धरणातून 1,000 घनफूट प्रतिसेकंद क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय सर्वाधिक 61,138 घनफूट प्रतिसेकंद इतकं पाणी निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर धरणातून सोडण्यात येत असून परिसरातल्या चोपोडी, चापडगाव, सायखेडा, चांदुरे या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा, निळवंडे आणि मुळा या 3 प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून भंडारदरा धरण 82%, निळवंडे धरण 50% तर मुळा धरण देखील 52% अधिक भरलं आहे. दरम्यान जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं गंगापूर, वैजापूर आणि पैठण तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. सरसकट कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेचा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी काल पुनरुच्चार केला. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची काल पुण्यात सभा झाली. या सभेत ते बोलत होते. सरसकट कर्जमाफी झाली नाही तर 15 ऑगस्टला राज्यात पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. त्याचबरोबर 9 ऑगस्टच्या मराठा मोर्चाला पाठिंबाही दर्शवला. सरसकट कर्जमाफी देणे हा सरकारी तिजोरीवर दरोडा ठरेल असं स्पष्ट मत शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक अमर हबीब यांनी व्यक्त केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित न. शे. पोहनेरकर व्याख्यानमालेत शेतकरी प्रश्नांवर कर्जमाफी, इतर उपाय आणि शेतकरी विरोधी कायदे या विषयावर ते काल बोलत होते. थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याची सुविधा निर्माण करावी अशी मागणीही हबीब यांनी या व्याख्यानात औरंगाबाद इथं बोलताना केली. कर्जमाफी योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं सांगत यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना वगळलं नव्हतं असंही ते यावेळी म्हणाले. शेतीच्या पुनर्रचनेचा विचार करणं आवश्यक असल्याचं नमूद करत सिलिंग कायदा पक्षपात करणारा, कर्तृत्वाला मज्जाव करणारा, घटनाविरोधी कायदा असल्याची टीकाही हबीब यांनी यावेळी केली. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडनं भारताचा 9 धावांनी पराभव केला. या पराभवानं भारताचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं. लंडन इथं लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं 7 बाद 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 219 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या पूनम राऊत आणि हरमनप्रीत कौर या जोडीनं 95 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतु इंग्लंडची गोलंदाज अन्या श्रबसोलनं केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताचा डाव 219 धावांवर संपुष्टात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या भूमिगत गटार योजना आणि रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलं आहे. औरंगाबाद जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या हागणदारीमुक्त परिसर तसंच पेयजल पाणीपुरवठा योजनेच्या कामांना लवकरच भेटी देऊन उत्तम कार्य करणाऱ्या नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींचा सत्कार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात होत असून आज पहिला श्रावणी सोमवार आहे. यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैद्यनाथ तसंच हिंगोली इथल्या औंढा नागनाथ इथल्या नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या भाविकांच्या जीपला आंध्र प्रदेशातल्या आचमपेटजवळ अपघात झाल्यानं 3 जण ठार तर 9 जण जखमी झाले. जीपमध्ये 12 भाविक होते. काल पहाटे 4 वाजता जीप आचमपेट गावाजवळून जात असताना ती एका पुलाच्या कठड्याला धडकल्यानं हा अपघात झाला. अन्य एका अपघातात रायगड जिल्ह्यात माणगाव इथं टँकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातात औरंगाबाद इथले 2 तरुण जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाले. अलिबाग आणि महाबळेश्वर इथं हे सर्वजण पर्यटनासाठी गेले होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राजकारणातल्या आपल्या जडणघडणीमध्ये संसदेचा सिंहाचा वाटा, राष्ट्रपती मुखर्जी. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून प्रारंभ आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभव झाल्यामुळे भारताला उपविजेतेपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.